हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि गुड मॉर्निंग. बाकी आता मी चालली आहे क्लासला. सो क्लासमधनं येताना मी केवढा पाऊस पडतो आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवीन, कारण केवढ्या पावसात मी चालली आहे क्लासला. आणि येताना मला वाटते मला भरपूर पाऊस लागणार आहे, कारण की आता पाऊस भरला आहे, म्हणजे थांबला आहे. तर आवाज नाही येत, भरपूर आवाज आला असता. तर आता बघू, आता भरलाय पाऊस, मी निघेपर्यंत तो पडणारच आहे. तर आता मी पटापट निघते, कारण थोडासा लेटसुद्धा झाला आहे मला, कारण की मला निघायचं 9:30ला आणि 9:30 वाजायला आलेत. सो पटकन तयारी करते आणि निघते. आणि मग केवढा पाऊस लागते ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि आल्यावरती परत भेटूया. बाकी आता मी पटकन निघते. बाय बाय. मी चालली आहे घरी आणि असा मस्त पाऊस पडतोय. मी छत्री घेतलीये. तर आमच्या बिल्डिंगमध्ये असा मस्त पाऊस पडतोय. वरती जाते घरी आणि मग तुम्हाला भेटेन. आणि मी आली आहे घरी आणि खूप पाऊस पडतो आणि खूप मज्जा येते, कारण की मी तुम्हाला दाखवते. थांबा. तर असा मस्त पाऊस पडतोय आणि मी थोडीशी भिजत आली घरी. तर आता चेंज करते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला परत भेटेन. आम्ही परत आलो भिजायला. नानू नाही भिजणार आहे, तिला सर्दी आहे. याला पण नाही भिजवणार आहे, फक्त पावसात असंच आलो आहे मजा करायला. मी भिजणार आहे, पण मैं आज भीगूंगी. मी आता भिजते. तर आता आम्ही मस्त भिजलोय. नानू पण भिजले, गोलू पण भिजलाय. आणि आता आम्ही जातो थोड्या वेळाने घरी. बाकी कसे भिजलं आणि कशी मस्ती केली ते मी तुम्हाला दाखवीनच. आता वरती जातो. गाईज, मी जाऊन आले आता आणि भिजून खाली तर मज्जा केली, पण वरती येताना जेव्हा मी ती स्टिक बंद करत होती तेव्हा अचानक ती तुटली. कशी तुटली काय मला तर काय समजतच नाही, कारण काय पनवती लागली माझ्या मागे. ही पण स्टिक तुटली. आणि मी आता वहिनीला सांगितलं की आता परत नको मागवस, कारण ही रिटर्न पण आता होणार नाही, कारण की बराच टाईम झाला आहे आणि ते रिटर्न आता घेणार पण नाहीत. तर ऑनलाईन मागवलेली. तर आता मी वहिनीला बोलली की तू नको मागवस, कारण की सारखं तेच नको. मी असंच मॅनेज करीन, अशीच व्हिडिओ बनवीन, कुठेतरी ठेवून व्हिडिओ बनवीन. पण आता मला स्टिकच नको आहे, कारण की सारखी तुटून ते पैसेसुद्धा वेस्ट जातात आणि मला तसं नाही आवडत. त्यामुळे मी बोलली तिला. बाकी बोलते ना, आपल्याच आनंदाला आपलीच नजर लागते, तसं झालं आहे. कदाचित माझ्याच आनंदाला माझीच नजर लागली. मी जाम खुश होती, कारण की पावसात भिजली, त्यामुळे खूप खुश होती. मला वाटलेलं की आता छान व्हिडिओ बनवीन, फोटो काढले खूप सारे, पण नंतर हे असं झालं. तर आता काय करू ते नाही शकत मी त्याचं. आता मम्मीने नूडल्स वगैरे बनवलेत, सो ते खाते आणि तुम्हाला पण दाखवते. थांबा. तर मम्मीने आता नूडल्स बनवलेत. मी खाली भिजायला गेली तेव्हा मम्मीने बनवले. मला सांगितलेलं, पण तोपर्यंत मी गेली खाली, तर मम्मीने बनवून टाकली. आता खाते आणि मग थोडा वेळ आराम करीन आणि मग परत तुम्हाला भेटेन. तर गाईज आताच उठली आहे आणि म्हणजे मगाशी उठली आणि मी भांडी वगैरे आवरली सगळी. आणि आता चाय ठेवली आहे. दीदीने भजी आणि दिली आहे. थांबा दाखवते. तर दीदीने भजी बनवलेली, बटाटा भजी. तर ती पाठवली आहे तिने नानूकडे.
आणि मी चाय ठेवली आहे. आज कोरी चाय पितो आहे, थोडंसं असं फ्रेश वाटायला. आज कोरी चाय ठेवली आहे मी. आणि ही भजी खाऊ मस्त. एक साईडला पाऊस पडतो आहे, आता बंद झाला आहे पण कंटिन्यू पाऊस पडतो आहे. बाकी आज काय काय करणार ते तुम्हाला दाखवेनच. तर गाईज जेवणाचं वगैरे सगळं करून झालं आहे. आणि मम्मीनेच केली आमटी वगैरे, मी चपात्या आणि भाजल्या. तर आज जास्त काय केलं नाही, कारण की उठल्यापासून असं थकल्या थकल्यासारखं वाटते. आपण कधी पण पावसामध्ये भिजलो तर थकल्या थकल्यासारखं वाटतं. सो आज तसंच झालं. सो मी आता काहीच केलं नाही जास्त, फक्त चपात्या भाजल्या उठल्यावरती. आणि होती 2-3 भांडीच होती, ती घासून टाकली. बाकी आता जेवू पटकन आणि मग नंतर झोपू, कारण की मला झोपायला पण काल भेटलं नाही, कारण की थोडासा प्रॉब्लेम झालेला व्लॉग पोस्ट करताना. तर ते प्रॉब्लेम सॉल्व करेपर्यंत मला 3-3:30 वाजले झोपायला. तर मला रात्री झोपायला काल भेटलं नव्हतं, त्यामुळे दुपारीसुद्धा मी लेट झोपली, 3:30ला झोपली आणि लगेच 5-5:30ला उठली. तर रात्री दुपारीसुद्धा झोप झाली नाही माझी, कारण की मला वाटते 3:30 पण नाही, 4ला झोपली आहे मी रात्री. त्याच्यानंतर आता दुपारीसुद्धा मी झोपायला गेली तर मला झोप लागत नव्हती. मला वाटते मी 4लाच झोपली आहे. आणि जास्तीत जास्त 3:30-4लाच झोपली असेल मी, एवढं काय मी बघितलं नाही. जेव्हा मी बघितलं तेव्हा 3:30 झालेले, मग झोपेपर्यंत 4 तर वाजलेच असतील. त्यामुळे दुपारी पण झोपली नाही आणि रात्रीसुद्धा झोपली नाही. त्यामध्ये सकाळी भिजली, तर त्यामुळे असं म्हणजे थकल्या थकल्यासारखं वाटतंय. बाकी काय नाही. आणि आज थोडंसं परत मूड ऑफ झालं आहे, कारण की स्टिक परत तुटली. आणि आता मी वहिनीला बोलली आहे की नको मागवू, कारण की सारखं सारखं ओढणं चांगलं नाही आणि तिचे सुद्धा पैसे वेस्ट. आणि सारखं होत आहे, काय बनवते मला नाही माहिती, पण ठीक आहे, होतं असं. काहीच नाही करू शकत आता मी त्याला. मी काही चेंजही नाही करू शकत, कारण की बघू आता. सो आता एका ह्याच्यावरती लावून ठेवला आहे मी, आणि व्हिडिओ शूट करते, कारण की आता तर स्टिक तर नाही आहे. तर असंच थोडंसं मॅनेज करून ह्याच्यावर त्याच्यावर ठेवून व्हिडिओ बनवायला लागेल. तर बघू. जसं जमेल तसं मी घेईन. आता थोड्या दिवसांनी जॉबला पण लागेन, सो मी घेईन. आणि मग नंतर मग काय वाटणार नाही, मग किती पण तुटू दे. पण कोणी दिल्यानंतर ते तुटल्यावरती वाईट वाटतं, कारण की तो एवढा चांगल्या मनाने देतो आणि मग आपण ते व्यवस्थित ठेवून तुटलं, तर मग आपल्याला ते वाईट वाटतं की त्याने एवढं चांगल्या मनाने दिलं आहे आणि आपल्याकडनं ते तुटलं आहे. त्यामुळे मला ते खूप वाईट वाटलं. तर मला आता नको स्टिक बी, काहीच नको. जे आहे जसं आहे त्याच्यात मी चालवणार आहे, मॅनेज करणार आहे. तर आजचा दिवस असा गेला. झालं ते झालं, अशा गोष्टी होतात. तर आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आज मी काय केलं ते तुम्हाला शेअर केलं आहे. आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की मी रोज माझ्या लाईफमध्ये काय काय करते ते दाखवायचं तुम्हाला रोज प्रयत्न करते. ते छोटं असो, मोठं असो, किंवा चांगलं असो, वाईट असो, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. तर तुम्ही मला नक्कीच असं वाटते की तुम्हाला आवडत असेल माझे व्लॉग बघायला, तर नक्की बघा. बाकी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाकी आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूया नवीन व्लॉग सकट, आणि उद्या मी तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करायचा नक्की प्रयत्न करेन. तसं तर मी रोजच करते, पण कधी काय होईल सांगता नाही येत. मग ते गोष्ट जी करायची असते ती राहून जाते, आणि मग कधी कधी मूड ऑफ होतो, कधी कधी टाईम नाही भेटत, कधी कधी काहीतरी होतं. पण मी नक्कीच रोज तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करते. जसं आजसुद्धा मी करायचा प्रयत्न केला. आज आम्ही जी मस्ती केली, पावसात भिजलो, ते दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला. बाकी घरामध्ये तेवढं काही करण्यासारखं नव्हतं, आणि मी आज थकल्या थकल्यासारखी सुद्धा होती, त्यामध्ये थोडासा मूड ऑफ झाला. त्यामुळे जास्त काही केलं नाही, फक्त जे भिजलो, पाऊस दाखवला, एवढंच सगळं केलं. तर आजचा व्लॉग आय होप तुम्हाला आवडेल. तर नक्की बघा.
बाकी आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया उद्या नवीन व्लॉग सकाळी. त्याच्यासाठी बाय बाय.